प्रेमकथा भाग 23. तो एक मेसेज आणि स्नेहाचं तुटलेलं मन. मागील भागात स्नेहाने रोहनची परीक्षा घेतली होती. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, रोहन खरंच माझ्यावर प्रेम करतो का? दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा उठली. नेहमीप्रमाणे तिची पहिली नजर मोबाईलकडे गेली. व्हॉट्सअप ओपन केलं. तिला रोहनचा मोठा मेसेज दिसला. थरथर हाताने तिने मेसेज उघडला. हॅलो स्नेहा, मी खूप विचार केला. माझ्या लाईफमध्ये सध्या खूप काही गोष्टी सुरू आहेत अँड खूप सारे कन्फ्युजन आहे. पुढे काय डिसिजन घ्यायचं हे पण काहीच ठरत नाही आहे. असं काही नाही आहे माझ्या लाईफमध्ये तू सोडून अजून कोणी आहे अँड हे तुला पण माहीत आहे. जसं तू मला 100% देत आहे, काही पण करायला रेडी आहे, तसं मी नाही देत आहे तुला. पण हे टाईमपाससाठी आहे असं प्लीज समजू नको. हे सगळं माझ्या लाईफमध्ये जे काही गोष्टी होत आहे त्यामुळे आहे आणि यामध्ये तुला त्रास होत आहे ते मी नाही बघू शकत आणि तुला मध्ये असं नाही ठेवू शकत. तू खरंच खूप चांगली आहे, जेन्युइन आहे. यामध्ये मी खूप चुकत आहे. मी तुझ्या जागी राहून विचार केला तर खूपच माझं चुकत आहे. तुझ्यासारखी मैत्रीण मिळायलाही खूप नशीब लागतं. मला खरंच माफ कर सगळ्या गोष्टीसाठी. आय एम जेन्युइनली सॉरी. सध्या मला एकटं राहायचं आहे आणि मला माझे सगळे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आय एम जेन्युइनली सॉरी वन्स अगेन. होप यू अंडरस्टँड. प्रत्येक ओळी वाचताना स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला विश्वास बसत नव्हता. ती स्वतःशी म्हणाली, हे काय वाचते मी? हा तोच रोहन आहे का ज्याने मला आयुष्यभर साथ देण्याचं स्वप्न दाखवलं होतं? तिने पुन्हा पुन्हा तो मेसेज वाचला. कदाचित काहीतरी गैरसमज असेल, कदाचित रोहन रागात असेल, कदाचित तो नंतर फोन करेल. पण काहीच झालं नाही. संपूर्ण दिवस रोहनचा एकही फोन आला नाही. स्नेहाच्या हातातला मोबाईल सतत तिच्यासोबत होता. प्रत्येक व्हायब्रेशनला ती वाटत होतं रोहन असेल, पण प्रत्येक वेळी निराशाच. रात्री ती जेवायला बसली नाही. आईने विचारलं, काय झालं गं? तब्येत बरी नाही का? स्नेहा जबरदस्तीने हसली. हो आई, थोडा थकवा आहे. पण तिच्या डोळ्यातील वेदना आईपासून लपल्या नाही. त्या रात्री स्नेहाला झोपच लागली नाही. तिने रोहनसोबतचे सर्व फोटो पाहिले, त्याचे चॅट वाचले. पहिल्यांदा आय लव्ह यू म्हटलं, दिवस पहिला व्हिडिओ कॉल, पहिलं सरप्राईज, सगळं तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं. ती रडत म्हणाली, रोहन जर इतकं सोडून जायचं होतं तर माझ्या आयुष्यात आलाच कशाला? पुढचे काही दिवस स्नेहा कोणाशी बोलत नव्हती. ती वेळेवर जेवत नव्हती. तिला कोणत्याही गोष्टीत मन लागत नव्हतं. तिच्या मैत्रिणीने फोन केला, स्नेहा बाहेर ये ना. नको, चल थोडं फिरून येऊ. मन नाही. ती हळूहळू सगळ्यापासून दूर जाऊ लागली. रात्री उशिरापर्यंत ती ऑनलाईन असायची, पण रोहनचा लास्ट सीन पाहून पुन्हा रडायची. एक दिवस तिने रोहनचा नंबर उघडला. कॉल बटनवर बोट गेलं, पण तिने कॉल केला नाही. ती म्हणाली, ज्याला माझी गरज नाही त्याला त्रास कशाला द्यायचा? तिचं वजन कमी होऊ लागलं. डोळ्याखाली वर्तुळ येऊ लागले. हसू तिच्या चेहऱ्यावरून अपूर्णपणे गायब झालं. तिच्या आईने पुन्हा विचारलं, स्नेहा काहीतरी मनात आहे, मला सांग. स्नेहाने आईला मिठी मारली आणि खूप रडली, पण तिनेच रोहनचं नाव घेतलं नाही. दुसरीकडे रोहनही शांत नव्हता. तो स्वतःच्या निर्णयाने तुटत होता. त्याला माहिती होतं स्नेहा खूप रडत असेल, पण त्याला वाटत होतं, मी तिच्यासोबत राहिलो आणि तिला पूर्ण प्रेम देऊ शकलो नाही तर तिच्यावर आणखी अन्याय होईल. तो रोज स्नेहाचा प्रोफाईल उघडायचा, तिचा फोटो पाहायचा, पण मेसेज करायची हिंमत होत नव्हती. एका रात्री त्याने चॅट उघडलं, कशी आहेस एवढं टाईप केलं, पण काही क्षणांनी तेही डिलीट केलं. मोबाईल बाजूला ठेवला, डोळे मिटले. दोघेही एकमेकावर खूप प्रेम करत होते, पण परिस्थिती दोघांनाही वेगळं करत होती. स्नेहाने तिच्या डायरीत लिहिलं, प्रेम हरलं नाही,
पण माझं मन हरलं. मला अजूनही रोहनवर राग नाही, कारण प्रेम राग शिकवत नाही. प्रेम फक्त आठवणी देतं आणि त्या आठवणी आयुष्यभर रडवत राहतात. भागाच्या शेवटी बघूया स्नेहाला मोबाईलवर रोहनच्या नावाचं पुन्हा एकदा नाव चमकलं. ती काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. ती कॉल उचलेल का, की हे प्रेम इथेच कायम संपेल? बघूया पुढच्या भागात.